मुंबईतील बीकेसी मध्ये पोलिसांनी बोगस नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश केलेला आहे आणि या कारखान्यात कोट्यवधींच्या नोटा छापल्याची शक्यताही वर्तवली जाते। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे। नौशाद शहा आणि अली सय्यद अशी त्यांची नावे आहेत। त्यांच्याकडून 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत। बीकेसी पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आता बोगस नोटांचा वापर होत असल्याची चर्चाही रंगलेली आहे। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सर्वात आधी आपण साम टीव्हीवर पाहताय, पण मुंबईतील बीकेसी मध्ये आता पोलिसांनी बोगस नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश केलेला आहे। या कारखान्यामध्ये कोट्यवधींच्या नोटा छापल्याची शक्यताही वर्तवली जाते। आता या प्रकरणी दोघांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। नौशाद शहा आणि अली सय्यद अशी त्यांची नावे आहेत। साम टीव्हीवर आपण एक्सक्लुझिव्ह याचीच दृश्य पाहतोय। याच घटनास्थळावरून बीकेसी पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे आणि याच घटनेसंदर्भात घटनास्थळावरून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड। सचिनकडे थेट जाऊयात। सचिन, आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही एक मोठी कारवाई मानली जाते आणि अत्यंत धक्कादायक माहिती मानली जाते। पोलीस कशा पद्धतीने पुढचा तपास करतायत? नक्कीच या प्रकरणामध्ये बीकेसी पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे। बीकेसी पोलिसांना अशी गोपनीय माहिती मिळाली होती की बीकेसीच्या पत्थरनगर येथे राहणारे 2 इसम हे नोटांच्या दर्शनी किमतीच्या अर्ध्या किमतीत या नोटांची बनावट नोटांची विक्री करतात। पोलिसांनी त्यानंतर सापळा लावला आणि बोगस कस्टमर पाहून या दोघांकडे पोलीस अप्रोच झाली आणि त्यानंतर या दोघांनाही अटक केली। 45,000 रुपयांची बनावट चलन पोलिसांनी जप्त केलेलं आहे। एवढंच नव्हे तर त्यांच्याकडून बनावट नोटा छापण्यासाठी लागणारे प्रिंटर्स, कागद आणि कटर्स देखील पोलिसांनी जप्त केले। गेल्या जवळपास 20 दिवसांपासून हे आरोपी आपल्या पत्थरनगर येथील घरामध्ये बनावट नोटा छापत असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। यूट्यूबवरून या दोघांना बनावट नोटा छापण्याचं ट्रेनिंग यांनी घेतलं होतं। एवढंच नव्हे तर ते 10 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंतच्या बनावट नोटा छापत होते। आरोपींनी त्यांच्या तपासामध्ये त्यांच्या जबाबात असा दावा केलेला आहे की कमी किमतीच्या नोटा या लगेच लक्षात येत नाहीत, त्या व्यवहारामध्ये त्या निघून जातात आणि असं असल्यामुळे ते 10 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतच्या बनावट नोटा छापत असल्याचं आता तपासात उघड झालंय। या दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे। सध्या निवडणुकीचे दिवस आहेत आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने या नोटा छापल्या जात होत्या का याचा सध्या पोलीस तपास करतायत। नक्कीच, पण सचिन, आपण स्वतः त्या घटनास्थळी दाखल आहात। आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकता का की नेमकी ही घटना कशी घडली, कुठेही नेमकी कारवाई आली, कोणती नेमकी ती इमारत आहे, कितव्या मजल्यावरती हे संपूर्ण काम सुरू होतं? नक्कीच पत्थरनगरमध्ये असलेल्या आरोपींच्या घरामध्ये हा सगळा प्रकार जो होता, नोटा छापल्या जात होत्या। आपण बघितलं तर आपण सध्या पत्थरनगरच्या बाहेर आहोत। आपण जर बघितलं तर हे संपूर्ण पत्थरनगर जे आहे ते SRA च्या बिल्डिंगी आहेत, उंच बिल्डिंगी आहेत आणि एकदम डेन्स पॉप्युलेशन इकडे आहे आणि याच घरामध्ये हे आरोपी आपल्या घरामध्ये बनावट नोटा छापत होते। जवळपास गेल्या 20 दिवसांपासून हा सगळा कारभार इकडे सुरू होता। या आरोपींकडून पोलिसांनी 80,000 रुपयांची रोकड देखील जप्त केलेली आहे आणि असा दावा केलाय पोलिसांनी की ही रोकड 80,000 रुपये या आरोपींनी बनावट नोटा विक्री करून या 80,000 रुपये कमवलेले आहेत। सध्या पोलिसांनी त्यांचं घर देखील सील केलेलं आहे। एवढंच नव्हे तर त्यांच्या घरामधून जवळपास 1,95,000 रुपयांचं एकूण जो मुद्देमाल आहे तो जप्त केलेला आहे। त्यामध्ये 45,000 रुपयांच्या बनावट नोटा आहेत, 80,000 रुपयांची रोकड आहे। एवढंच नव्हे तर प्रिंटर, कोरे कागद आणि जे कटर्स लागतात नोटा कापायला ते देखील पोलिसांनी जप्त केलेले आहेत। यूट्यूबवरून या आरोपींना ह्या सगळ्याची कल्पना सुचली आणि त्यानंतर आरोपींनी आपल्या घरामध्येच बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली। गेल्या जवळपास 20 दिवसांपासून हा सगळा प्रकार सुरू असल्याचं आतापर्यंतच्या तपासात उघड झालेलं आहे। नक्कीच, आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये घडलेली ही सर्वात मोठी घटना आहे आणि अशा पद्धतीनं निवडणुकीमध्ये सुद्धा बोगस नोटांचा वापर झाला अशी चर्चाही रंगलेली आहे। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल। वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं या संदर्भात माहिती घेत राहणार आहोत। सध्या साम टीव्हीवर आपण एक्सक्लुझिव्ह ही दृश्य पाहतोय कशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये बीकेसी पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना अटकही केली आहे।